गायीला राष्ट्रीय पशु घोषित करण्याची मागणी. मुस्लिम व बहुजन समाजाचे तहसीलदारांना निवेदन. गायीला भारताचा राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यात यावे अशी मागणी करत खटाव तालुक्यातील मुस्लिम व बहुजन समाजाच्या वतीने तहसीलदार बाई माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे, इम्तियाज नदाफ, इम्रान बागवान, सत्यवान कमाने, तुषार बैले, इम्तियाज बागवान, सादिक मुल्ला, आमीन आगा, दाऊद खान मुल्ला, आमीन मुल्ला, सज्जाद शेख, सलीम काझी, इम्रान सरफराज पठाण, दस्तगीर मुल्ला, सरफराज बागवान, सोहिल मुल्ला आदींसह मुस्लिम व बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनात गायीचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. गायीला केवळ प्राणी न मानता माता म्हणून आदर दिला जातो. तिचे आध्यात्मिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक स्थान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सेंद्रिय शेतीमध्ये गायीचे योगदान मोलाचे असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दूध, गोमूत्र व शेण यांचा शेती आणि मानवी आरोग्यासाठी उपयोग होत असून गोपालनामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते असेही निवेदनात म्हटले आहे. गाय ही शांतता आणि अहिंसेचे प्रतीक असल्याचे नमूद करत गोवंश संरक्षणासाठी आणि प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळाल्यास तिच्या संरक्षणाला अधिक कायदेशीर बळ मिळेल आणि गोहत्येसारख्या प्रकारांवर आळा बसेल असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारकडे योग्य कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवावा अशी मागणी तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा देत सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले, तर इम्तियाज नदाफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. व्हीके न्यूज साठी संपादक विक्रमसिंह तात्यासाहेब काळे, वडूज. तसेच सर्वांना पोलीस दलाच्या वतीने, विशेषतः वडूज पोलीस स्टेशनच्या वतीने आणि माझ्याकडून वैयक्तिकरित्या खूप खूप शुभेच्छा. मला खात्री आहे की नक्कीच उद्याचा सण शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात, उत्साहात आणि खेळीमेळीने संपन्न होईल, साजरा होईल. आपल्या आज या ठिकाणी मला एक मागण्याचं निवेदन दिलेलं आहे. ती मागणी अतिशय सकारात्मक आणि एक आदर्श घालून देणारी आहे. या ठिकाणी सर्व धर्म सलोख्याची भावना या मातीमध्ये इतकी रुजलेली आहे की त्याबाबत दुसऱ्यांनी देखील आदर्श घ्यावा आणि सर्व सण उत्सव शांततेच्या, खेळीमेळीच्या वातावरणात कोणी आक्षेपार्ह वर्तन करणार नाही किंवा कायद्याने जे शिक्षापात्र वर्तन आहे अशा प्रकारचं वर्तन करणार नाही याची काळजी घेऊन शांततेत पार पडेल आणि सर्वांचं पोलीस दलाला सहकार्य लाभेल अशी मी आशा करतो आणि पुनश्च शुभेच्छा. थँक्यू. वडूज येथे मुस्लिम समाज आणि तमाम बहुजन समाज, मुस्लिम समाज आणि वंचित बहुजन आघाडीच्या पुढाकारानं गोमाता ही आमचे राष्ट्रीय पशु म्हणून जाहीर झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही माननीय प्रांतसाहेबांच्या प्रतिनिधित्वामध्ये ती सर्वांची सांस्कृतिक फार मोठी ठेवण आहे. गोमातेबद्दल आमचा एक सांस्कृतिक फार मोठा जिव्हाळा आहे आणि मध्यंतरीच्या काळामध्ये गोमातेबद्दलच्या आणि इतर समाजाबद्दलच्या काही चुकीच्या संकल्पना, ज्या समाज फाडणाऱ्या संकल्पना काही समाजकंटकांनी निर्माण केल्या होत्या. पण अशा पद्धतीचा काही इतिहास या देशामध्ये नाही. तर देशावर राज्य करणाऱ्या अनेक राज्यकर्त्यांनी, मग ते कुठल्याही जाती धर्माचे असोत, मग आमच्या छत्रपती शिवराय असोत किंवा मग काही मुस्लिम बादशाह असोत, या सर्वांनी गोमातेच्या हत्येची बंदीचा कायदा आपापल्या राज्यांमध्ये केला होता आणि हाच खरा देशाचा इतिहास आहे. पण त्या अनुषंगानं आजकाल काही बिझनेस माइंडेड लोकांनी या पद्धतीचा, तर खऱ्या अर्थानं गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्यामध्ये पुढाकार घेतात का? आणि जर त्यांनी तो पुढाकार घेतला तर आम्ही त्याचं खुल्या मनानं अभिनंदन करू. या भारतातला तमाम मुस्लिम समाज आज जी भूमिका घेऊन ज्या पद्धतीनं आज रस्त्यावर उतरलाय
आणि गोमातेच्या प्रेमापोटी गोमातेला राष्ट्रीय पशु म्हणून घोषित करण्याची जी मागणी आम्ही करत आहोत, खऱ्या अर्थानं भारताच्या या राजकीय इतिहासामध्ये अब आया ऊट पहाड के नीचे अशी म्हणणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण गोमातेचं खोटं प्रेम दाखवण्यापेक्षा गोमातेवरचं खरं प्रेम दाखवणारे खरे गोभक्त आणि गोमाता प्रेमी आज रस्त्यावर उतरलेत. मुस्लिम समाजाला आपल्या तमाम बहुजन समाजाबद्दलची, प्रचंड त्यांच्या आस्थांबद्दलची फार काळजी असते. हा देश सुजलाम सुफलाम आहे, तो एकोप्यानं आहे आणि एकोपा बिघडवण्यासाठी गोमातेचा जो वापर याच्या पूर्वीच्या काळामध्ये झाला त्याला खीळ बसवण्यासाठी आणि ते परमनंटली षडयंत्र हाणून पाडण्यासाठी हा एक सुप्त हेतू आणि गोमातेबद्दलचं हे उदार असं मत प्रेम बहुजन समाज आणि मुस्लिम समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यासाठी आज हा मोर्चा आणि हे निवेदन या निमित्तानं जाहीर केलं. आणि आम्ही हे संबंधित अधिकारी, माननीय तहसीलदार, माननीय प्रांतसाहेब आणि आमचे पोलीस अधीक्षक या सर्वांना ते सबमिट केलं. इथं आलेल्या मोर्चाच्या सर्व बांधवांचं या निमित्तानं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि हा मोर्चा संपन्न झाला असं घोषित करतो. माता राष्ट्रीय पशु घोषित झालाच पाहिजे. जय